बरोबर. नमस्कार. सरांचा जो बोलण्याचा तरीका आहे, समजवण्याचा एवढा तरीका आहे, सरांनी जसं लोकांना समजवलं की त्यांच्यामधला कॉन्फिडन्स बाहेर गेला. आता हे जेवढ्या लोकांनी फीडबॅक दिला सरांसमोर, त्यांना मी सकाळी बघितलं होतं, ते वेगळे होते सकाळी, आणि आता जे समोर येऊन ते बोलत आहेत जेवढे कॉन्फिडन्सली हसून, जेवढं त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलं कॅमेरासमोर, ते एकदम तेच जर त्यांनी सकाळी त्यांना सांगितलं असतं की तुम्ही फीडबॅक द्या या ट्रेनिंगबद्दलचे वगैरे, ते एकदम हलका फुलका, विदाऊट मीठ विदाऊट मसाला. पण आता जसं ते जेवढे सगळेजण आले बोलले, सरांनी तो कॉन्फिडन्स टाकला त्यांच्यामध्ये. आधी जर त्यांना विचारलं असतं तर एवढं ते खुलून बोलले नसते. आता एवढे ते खुलून बोलले, प्लस आपल्याला एवढं नॉलेज भेटलं बिझनेसबद्दल की काय काय, अजून मी पुढे जे नॉलेज भेटणार आहे ते सरांमुळे, तेही फ्री ऑफ कॉस्ट. असं बोलतात की फ्री गोष्टीची कदर नसते, पण मी तुम्हाला सांगण्यात हवं की फ्री गोष्टीची कदर ठेवा. ॲटलिस्ट सर जे देतात आपल्याला फ्रीमध्ये, जसं ते बोलतात ते बाहेर ते चार्ज करतात, आताही ते चार्ज करतात त्यांच्याकडून, पण आपल्याला ते चार्ज नाही लागत. मला असं वाटतं की आपण त्याचं महत्त्व ठेवलं पाहिजे की सर एवढे फ्रीमध्ये एवढं आपल्याला नॉलेज देतात. हां, मला सरांचा हा एक पॉईंट आवडला आहे की सर एवढ्या गोष्टी, पर्सनली माझा प्रॉब्लेम की मला नावं लक्षात राहत नाही, आणि तुम्ही एवढ्या लोकांची नावं लक्षात ठेवता. माझा बाजूचा पोरगा तो बसला, मला अजून त्याचं नाव लक्षात राहत नाही, पण तुम्ही एवढ्या लोकांचं नाव लक्षात ठेवलं, कुठे राहतात ते लक्षात ठेवलं, काय बिझनेस आहे एवढं लक्षात ठेवलं. ते एक मला पॉईंट सरांचं खूप आवडलं की एवढ्या लोकांचं नाव कसं काय लक्षात ठेवू शकतो. थँक्यू.